फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली एसपींना निवेदन, नाजिया इलाही खान यांच्यावर कारवाईची मागणी। धुळे मुस्लिम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत नाजिया इलाही खान यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यासंदर्भात आज धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नाजिया इलाही खान यांनी विविध सार्वजनिक कार्यक्रम, प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियावरील व्यासपीठांवर मुस्लिम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबाबत कथितरित्या आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्ये केली आहेत। तसेच त्यांच्या काही विधानांमुळे दोन समाजांमध्ये वैमनस्य, द्वेष आणि सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। या प्रकारच्या वक्तव्यांमुळे धार्मिक सलोखा, सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो। त्यामुळे संबंधित भाषणे, व्हिडिओ, सोशल मीडियावरील पोस्ट तसेच उपलब्ध पुराव्यांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। चौकशीत संबंधित व्यक्तीने भारतीय कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार फारुख शाह यांनी पोलीस प्रशासनाकडे केली। निवेदन देताना माजी आमदार फारुख शाह यांच्या सोबत मतीन पठाण, सादिक शेख, तौफिक खाटिक, रफिक हाजी, इरफान अन्सारी, रफिक शहा, डॉक्टर सरफराज अन्सारी, शहेबाज शाह, समीन खान, आसिफ पोपट, कलीम समसुद्दीन, रईस मंसूरी, अकील अन्सारी, फिरोज शहा, नदीम अन्सारी, सोहेल काजी, गोलू शहा, कादिर अन्सारी आदी उपस्थित होते। आज आम्ही आमचे सर्व नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना एक निवेदन सादर केलं आहे की एक दिल्लीतील रहिवासी एका डुकरीनीने आमचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे आणि ती नेहमी आमच्या इस्लाम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असते। तर आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं आहे की तिच्यावर गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक तसेच प्रमुख कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित